पाहू शकता करजगी पुजारी यांच्या बैलाचा खोंड आहे. वय काय असेल याचं? हा 12-13 महिने. पाहू शकता दोन्हीकडे गळ्यावर भोवरा आहे. त्याला पाहू शकता गुजराती लोकांच्या भाषेत देवमन म्हणतात त्याला, म्हणजे दोन्हीकडे भोवरा चालतो, एकीकडे चालत नाही. पाहू शकता मालक 90,000 सांगतायत आणि हा खोंड त्यांच्या घरचा आहे, जे वंशावळीप्रमाणे परंपरेने पहिल्यापासून चांगल्या खिल्लारची जोपासना करत आलेत, चांगली पैदास करतायत आणि त्यांचं नाव महाराष्ट्र कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे, कारण ते जुने जाणकार आहेत ज्यांच्या घरी भरपूर गायी आहेत पहिल्यापासून. आणि तिकोंडे राजा ज्यांच्या गायीला ज्यांच्या घरी जन्माला आला त्यांच्याकडे हा खोंड आहे. पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीचा आहे आणि गळवण कमी आहे. पाहू शकता खुराला ही कालवड एक आहे. कालवडीची काय किंमत सांगितली? हे कालवडीचं 50. हे पण करजगी ओळूचे आहे, करजगी पुजारी. पाहू शकता विजापूर यात्रेत मुलाखत घेतली होती श्रीशैली दळवाई, तिकोंडी राजा ज्यांच्या घरी शेवट झाला आणि ज्यांच्या घरी जन्माला आला त्यांचे. आपलं नाव सांगा. सोमनी गुरुपादा शरणार्थी, गाव गळुंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर आहे बाबा हा सांगा. 7 हां 5 7 8 7 9 3 6 4. ओके धन्यवाद. आता घरी गाय किती आहेत बाबा? 10 गाई आहेत. 10 गायी आहेत. कुठल्या लाईनचे आहेत? म्हणजे वंशावळ तरी राजाच्या वंशावळचे आहे ना. राजाच्या वंशावळीचे. राजाची आई अजून तुमच्याकडे आहे? राजाची आई आहे ना. राजाची आई आहे. ते राजाची राजाच्या बहिणीचा मुलगा. हा मुलगा आईचा आईचाच मुलगा म्हणजे राजाचा भाऊ. हा भाऊ. हा होऊ शकता तिकोंडे राजा ज्या गायीला जन्माला आला होता त्याच गायीचा हा खोंड आहे म्हणतायत, म्हणजे राजाचा भाऊच लागतोय. पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील. पाहू शकता सुंदर वंशावळ जाती, एकदम सुंदर आखीव रेखीव देखना. पाहू शकता काही गुण वळूवर गेलेले आहेत. आता घरी 10 गाय आहेत. आता गाभण आहेत का वेलेले आहेत? गाव 4-5 गाव आहेत. 4-5 गाभ आहेत. 2 कुठले कुठले वळू भरवले? ते तिकडे शिरसुला 2-3 भरले. हा श्रीशैल दळवा तिकोंडे राजाचा नातू भरला. अजून अशोकला करजगी अशोक जाधव यांचा भरले. सिद्धापूर लाईनचे त्याला सावकार एक भरले. बाजी मेंढेगिरीचा बाजी एक भरला. हा म्हणजे आता गाव आहेत बरेचसे गाई म्हणायचं. किती वर्षापासून गाई सांभाळ करता आपण? लय वर्षापासून पिढ्यान पिढ्या वडलोपार्जित गाई आजी बरोबर आहे ना. होऊ शकता पिढ्यान पिढ्या परंपरागत गायींचं संगोपन करतात आणि जुने जाणकार आणि ह्यांच्याच पाहुण्या रावळ्यात सगळे वंशावळ तयार झालेले. सिद्धापूर लाईन असेल, तिकोंडी लाईन असेल, कारजाळ लाईन असेल किंवा मडसनाळ काम्या लाईन असेल आणि करजगी लाईन असेल, सगळे जवळजवळ ह्यांच्या म्हणजे पाहुण्या रावळ्यातच सगळ्या ब्लड लाईन तयार झालेल्या आहेत. आणि हे जत तालुका, विजापूर तालुका आणि चळचण तालुका आणि मंगळवाड ह्या पट्ट्यातच सगळ्या ब्लड लाईन तयार झाल्या आहेत ह्यांच्या पाहुण्या रावळ्यात. प्रत्येकाच्या घरी 5-6 गायी आहेत आणि पिढ्यानपिढ्या वंश परंपरागत शेती आहे प्रत्येकाच्या घरी. शिवाय
हे पहिल्यापासून सावकार म्हणवले जातात ह्या पट्ट्यामध्ये ह्यांना. त्याच्यामुळे पाहू शकता, ज्यांना कोणाला वंशावळीचा चांगला खिल्लार खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा.